निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. 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 हा बोला ताई. नमस्कार. श्री हा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मला लय मोठा अनुभव आलाय बघा ताई. अरे बापरे, कुठून बोलताय तुम्ही? मी मी छाया बोलते बघा, कुठून? सातारा जिल्हा. अच्छा अच्छा, काय अनुभव आला ते? असं काय झालं माहितीये का, रात्रीच्या 2 वाजता अरे बापरे. आमचं मालक झोपलो होतो बघा. हा हा हा. आम्ही सगळीच झोपलो होतो. हा हा हा. झोपलेलं असताना त्यांच्या अचानकच त्यांना काय बी होऊ लागलं बघा. अरे बापरे, काय व्हायला लागलं? अचानकच काय सांग, एकदा काय म्हणायचं, मला जास्त मला पोटात छातीत दुखतंय. एकदा काय म्हणायचं, मला गरगरच होतंय. एकदा काय म्हणायचं, आपल्याला उचकी कशी लागती, हो 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 हो. तसं त्यांना असं झटकं येत होतं तसं. अरे बापरे. हा. असं 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत होत होतं. एकदा डोकं दुखायचं, अरे. हा हा. एकदा चक्कर यायची. हा आणि म्हणजे सगळंच होत होतं त्यांना. 5-6 वस्तू त्यांना 5-6 होत होत्या आटम बघा. अरे बापरे. 5-6 आटम एवढ्या खतरनाक, तुम्हाला काय सांगायचं आहे. त्यांना देवाचं नाव घ्या म्हणलं तर ते देवाचं नाव बी घेत नव्हतं. अरे बापरे. हा हा हा. नाव सुद्धा घेणार नाही, काय नाही. आणि मला म्हणणार, मी म्हणलं तुम्ही नाही घेत तर मी घेते बाबांनो, तुमच्यासाठी मी करते काय ती. हो 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 हो. मग तसं म्हणल्यानंतर मला ती बडबड करायची लय अहो. अरे बापरे. मला बडबड करायचं. आणि हो का, मला आता आपण एकतर 11:30 पावणे 12 पर्यंत जागत असतोय बघा. आता मोबाईलमुळे माणूस राहतेच जाग बघा. हो. आणि मग त्याच्यामुळं काय झालं बघा, हा झोपली मी 12ला झोपली. हा. 12ला झोपली, हो काही 2 वाजल्यापासून क्रिया करायला लागल्या बघा. अरे अरे अरे. मग म्या म्हणलं तुम्हाला लय त्रास होतोय ना. अहो ती झटकच लय वेळा येत होतं, सारखं असं डोळा चिटकूनच देत नव्हतं. आणि झोप बी लागत नव्हती, मेन झोप बी लागायची नाही. अरे अरे. हा हा हा. लय हे 5-6 क्रिया अशा चालू झालत्या बघा, एक अरे नाही चांगलं. अरे बापरे. हा हा. आणि मग बाहेर असं जायला गेलो तर हा. चक्कर येऊन सारखं व्हायचं बघा. मग काय केलं मग? मग पुन्हा सांगते की तुम्हाला. हा हे असं आता मी म्हणलं, तुम्ही म्हणलं स्वामी समर्थाचा मंत्र म्हणा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा, तारक मंत्र म्हणा, मोबाईलला लावा तारक मंत्र आणि बसा. तुम्हाला नाही येत तर नाही येऊ द्या म्हणलं. आता काय करायचं म्हणलं, हो. मोबाईलला लावा तिथं बसा देवा पुढं म्हणलं, नुसतं म्हणलं. बरोबर आहे. हा. आणि तसं म्हणल्यानंतर ती काही म्हणणार तसं बघा. ती मला म्हणते तसलं काय मला सांगू नको, मला काय तसलं येत नाही म्हणलं. अरे बापरे. हा हा हा. ते असे बोलायला लागले बघा. म्हणजे ते करतच नव्हते का कधी सेवा? सेवा कर, अहो काय तर अद्भुत शक्ती त्यांना त्रास देत होती म्हणून. अरे अरे अरे. हा हा. आपल्याला कळना काय, वेगवेगळे आटेम होते ते हो हो दुखणंही हो. काय, आणि त्यांचं काय असं त्रास वगैरे काय होत नव्हता. अचानकच हम्म. झोपत बरं काही सगळं. हा हा. आणि मग एकदा झालं की गेलं बाहेर. मी म्हणलं बाई सारखंच माणूस बाहेर जातंय, कशाला जातंय बाहेर बया. हा म्हणलं हा. का म्हणलं बाहेर जाताय तुम्ही सारखंच. तर मला कसं तरीच होतंय म्हणलं, मला चक्करतय, मला छातीत दुखतंय, अरे मला झटकं येतंय म्हणलं, झोपलं की झटकं येतंय. अरे बापरे. झोपले की झटके येतंय. काय असं तुम्हाला सांगते 4 वाजेपर्यंत घडत होतं बघा. बापरे. 4 वाजेपर्यंत घडत होतं. मग मी काय म्हणलं, का म्हणलं एवढा त्रास होतोय म्हणलं, तुम्हाला बी त्रास आहे, मला बी त्रास आहे, मला बी तुमचं बघवना म्हणलं. बरोबर आहे. आणि मी म्हणलं गावात मी लावते फोन बघा म्हणलं. आता हा हा. मी लावते फोन आणि गाडी
बोलवते ना आपण जाऊ दवाखान्यात म्हणलं. हा. दवाखान्यात जाऊ असं म्हणलं तर मला म्हणलं फोन बिन लावायचं नाही, काय करायचं नाहीच म्हणलं. अरे मुकाट्या झोपतो. हो मग हा हे असं लागलं बडबड करायला म्हणल्यानंतर मी म्हणलं बाई आता हे म्हणलं गाडी बी बोलवून दे नाही, त्याला त्रास बी सहन बी नाही म्हणलं. काय हा. करायचं काय कळ नाही. आता शेअर केला की नाही तर घरात म्हणून केलाय. अच्छा अच्छा हा. त्या दिवशी मी केलता का नाही त्यावेळेला ती आलं घरात आणि ती म्हणते माझं काहीतरी सांग की. म्हणून मी म्हणलं मी नंतर शेअर करून ते अनुभव तुम्हाला. हा हा. आणि मग तसं झालं बघा तर मला सांगती. हा. पुन्हा मी म्हणलं आता काय म्हणलं मी आपल्याला झोप लागून दे नाही, स्वतः बी झोप नाही धड. हो आणि पुन्हा धड काय गावातलेच नाही बी कुणाला सांगून नाही, फोन करून देणार म्हणलं. बरोबर ते काय बरोबर. क्रिया त्या काय क्रिया करायला लागल्या म्हणलं. देवा म्हणलं आता मी काय करू या वनात म्हणलं. हा. आम्ही दोघंच नवरा बायको दोघंच वर. हो हो. आणि म्हणलं काय करू म्हणलं देवा. मी आपली सारखी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हो. माझ्या बी डोळ्यातली डोळा उघडा नाही, माझा बी डोळा उघड नाही बघा. आणि त्याच्या येरझाऱ्या नुसत्या अरे अरे अरे. मला झोपड झापड बघा. हा. आणि त्या झापडीतनच मी त्यांच्याशी एवढं बोलत होते बघा. बापरे हा. त्यांच्या माझ्या झापडीतच मी त्यांच्याशी एवढी बोलत होते. आता जवळचा माणूस उठून गेला कळतंय की आपल्याला. हो हो. आणि ती खाट अशी हलायची अहो कुणी हलवल्यावानी. बापरे. आणि कचकेनं उचक लागायचं. बाई ग. आणि झटक्यासारखं ती उचक्या लागायच्या बघा. हा हा हा. आणि मग पुन्हा मी म्हटलं आता मी गाडी फोन लावते म्हणलं दिदीबाईला तुमच्या फोन लावते म्हणलं वाहन बघायला. हा ते हा. म्हणलं फोन बिन लावायचा नाही, काय सुद्धा करायचं नाही, कुणाला काय सांगायचं नाही, कुणाला फोन लावायचं नाही. तू हो. गप्प बस मग म्हणलं. अरे बापरे. आता काय करायचं तर बसती आपली गप. हा. डोळं असा डोळा माझा झाकला की त्यांना आलाच आचका बघा तो. आई ग. आजकाल उठून बसले की चकारते. ओ. आणि लघवीला लागलं की चाला येईना. बापरे. हा काही असल्या 5-6 क्रिया माझं नुसतं काळजाचं पाणी पाणी झालं. ती मला म्हणायला लागलं नाही तू कुणाला सांगू नकोस, कुणाला काय बोलू नकोस, फोन करू नकोस का. आणि मग पुन्हा मी म्हणलं आता ही झोपी लाग नाही काय करायचं म्हटलं. बरोबर आहे. आणि मग मी म्हणलं मोबाईल खोलला म्हणलं आता मोबाईलचं वरचं तर काहीतरी लावावं म्हणलं. मग का दत्ताचं गाणं झोप लागण्यासाठी लावलं. अरे वा. आम्ही दोघं एका सेकंदात गाढ झोपलो बघा. अरे वा. बघा केवढी मोठी दत्तामध्ये पावर शक्ती आहे. हो. खरंच साई. केवढी मोठी पावर शक्ती. ही आत्मिक शक्ती त्यांना त्रास देत होती बघा. हो. अर्धच राहिलं म्हणून मी फोन केला बघा. बोला ना. हा आणि मग घेऊ का बघा नेमकं ती 4चं टायमिंग झालं. हा. की मग बघा ती शक्य जास्त 4 वाजेपर्यंत नाही, 3 वाजायच्याच पुढे पर्यंत त्रास देते ना. बरोबर हो. हा मग हो काही असं आणि मला स्वामीचं नाव घेऊन देत नव्हतं बघा. अरे. स्वामीचं नाव घेऊन देत नव्हतं, तारक मंत्र म्हणून देत नव्हतं, काय सुद्धा नाही. मला त्या खाटवरनं डोळाच उघडत नव्हता माझा बघा. आणि त्या खाटवरनच मी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणली. डोक्यातील असा तारक मंत्र म्हणायचे. मी बी झोपायच्या भुलीतच होती हो मी बी. आणि मग जसं मी पुन्हा दत्ताचं आता म्हणलं आपल्याला मला बी झोप लागणार म्हणे, ह्यांना बी झोप लागणार, आता काय करायचं बाई म्हणलं आपण आता काहीतरी झोप लागण्याची क्रिया करावी म्हणलं बाया. आता हे आपल्याला काय देवाचं म्हणून दे नाही, काय करून दे नाही म्हणलं. काय करायचं मग हो का मी मोबाईल खोलला म्हणलं की हो का दत्ताचं आलं व्हिडिओ आला दत्ताचा झोप लागण्यासाठी ही गाणं लावा म्हणून. आणि मग ही गाणं लावलं ना दत्ताचं की आम्ही दोघं बी बघा एका सेकंदात शांत आम्ही झोपलो तर आम्हाला 7 वाजलेला माहित नाही. बघा आमच्यावर केवढं मोठं संकट आलं होतं. खरंच. हा दत्तानी सारलं संकट सगळं ताई. खरंच ताई. हा दत्तानी सारलं. आणि एक क्रिया नव्हत्या 5-6 क्रिया होत होत्या. आणि आता अजून आमचा माणूस घाबरतोय बघा.
पुन्हा दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पाठवलं. आम्ही 17,000 रुपये दवाखान्यात खर्च केला. ओ बापरे. 17,000 रुपये माहितीये का? आणि त्यांना ती आरणच लागली आपल्याला काय होतंय काय नाही. हे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.